नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टॅटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामान्य ज्ञान, ज्याला आपण जीके असं म्हणतो। 2017 मध्ये झालेला जो प्रश्नपत्रिका 5वी आहे, या प्रश्नपत्रिकेमधील जीके या विषयाच्या संदर्भाने आलेले जे काही 33 प्रश्न आहेत, या प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधील स्वतंत्र जीकेचे जेवढे प्रश्न आले त्यावर आपण ॲनालिसिस करत आलेलो आहोत। ही 5वी प्रश्नपत्रिका आहे। वेळ मिळाल्यास आपण इथून पुढच्याही प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने त्यावर आधारित व्हिडिओ बनवणार आहोत। तर वेळ न घेता लगेच आपण सराव प्रश्नाला सुरुवात करू। प्रश्न बघा काय आहे, एन्झाइम्स म्हणजे सूक्ष्मजीव, प्रोटीन, अकार्बनी संयुगे आणि बुरशी। तर आपल्याला माहिती आहे की एन्झाइम्स हे काय असतात, हे प्रोटीन्स असतात। म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे आपल्या शरीरातही गरजेचे आहेत किंवा केमिकल रिॲक्शनमध्येही गरजेचं आहे। जसं आपल्या शरीराचा जर संदर्भ घेतला आपण तर मेटाबॉलिझमचा स्पीड वाढवण्यासाठी विकर गरजेचे असतात, ज्याला आपण मराठीमध्ये विकर असं म्हणतो एन्झाइम्सला। आणि केमिकल रिॲक्शनचा स्पीड त्याच्यावर अवलंबून असतो, हे पण आपल्याला माहिती आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, दी ग्रेट बाथ हे यांचे स्मारक आहे। थोडासा इंग्लिशमधून वेगळ्याच अर्थाचा प्रश्न होईल आला। द ग्रेट बाथ इज मॉन्युमेंट ऑफ द, पण पर्यायानुसार बघा किती सोपा प्रश्न आहे। तर मौर्य, सिंधू संस्कृती, राष्ट्रकूट आणि चंडेल। सरळ प्रश्न विचारला होता की द ग्रेट बाथ हे कोणत्या संस्कृतीचं, कोणत्या वंशाचं वैशिष्ट्य आहे। आता हे द ग्रेट बाथ म्हणजे महास्नानगृह, मराठीमध्ये ते असं व्हायला पाहिजे होतं, महास्नानगृह। मग आपल्याला लगेच क्लिक होतं की महास्नानगृह हे सिंधू संस्कृतीमध्ये सापडलं। कुठं सापडलं तर ते सापडलं मोहनजोदडो या ठिकाणी, म्हणून ते सिंधू संस्कृतीचं स्मारक आहे असं आपण म्हणू। म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जिथं ग्रेट बाथ सापडलं होतं। ठीक आहे, पण बाकीचे जे पर्याय, जसं मौर्य एक पर्याय, मग मौर्य काळाच्या संदर्भानं काही आहे का त्यांचं विशेष काही स्थापत्यकला। बघा मौर्य म्हणलं की आपल्यासमोर स्तूप, स्तंभ, विहार उभे राहतात। मग कोणत्या काळामध्ये स्तूप आणि विहारांचा विकास झाला तर मौर्य काळामध्ये, असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात। किंवा राष्ट्रकूट, बघा राष्ट्रकूट म्हणलं की वेरूळ येथील लेण्या, त्याच्यामध्ये प्रॉपर आपण जर बघितलं तर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला हा पण खूप वेळा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की कैलास लेणं कुणाच्या काळात कोरल्या गेलं, तर कैलास लेणं हे राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याच्या काळामध्ये कोरले गेले, हे पण माहिती असू द्या। चंडेल पण भारताच्या इतिहासामध्ये स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहेत। खजुराहो मंदिर शैली जी आहे ही चंडेल वंशाचं खास वैशिष्ट्य आहे। किंवा अजयगडमधील स्थापत्यकला, मग मंदिरं असतील किंवा गुहेमध्ये असतील किंवा इतर काही कलाकृती असतील अजयगडमधल्या, यासुद्धा चंदेल वंशाच्या संदर्भानं आहेत। म्हणजे आपल्याला राहिलेल्या पर्यायाची जरी माहिती मिळाली तर आपल्याला आपण जीकेचे प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी कव्हर करू शकतो। त्यानंतर क्वेश्चन बघा, साप त्यांच्या टिंबटिंबने अन्न खातात। स्नेक्स ईट देअर फूड बाय। सरळ प्रश्न होता की साप कसे अन्न खातात। पर्यायानुसार जा, त्यांचे देह फाडून, म्हणजे संबंधित जे काही ज्याला खायचं आहे ते, म्हणजे टेरिंग इट्स फ्लेश। तर बघा देह फाडून कोण खातात, मांसाहारी प्राणी खातात ना, म्हणजे शिकार, जसं वाघ, सिंह वगैरे असे प्राणी त्या संबंधित जे खायचं आहे त्याला त्याचा देह फाडला जातो, म्हणजे आपलं उत्तरच नाही ना। कूड च्युईंग नावाची प्रक्रिया, मग आता इंग्लिशमध्ये वाचा, अ प्रोसेस कॉल्ड कूड च्युईंग, ज्याला आपण चावून खातात, म्हणजे रवंत करणारे प्राणी। मग ते साप काय रवंत करणारा प्राणी आहे का, नाही आहे। मग रवंत करणारे प्राणी आमचे गाय, बैल, म्हैस, म्हणजे बी पण आपले उत्तर नाही। एक संपूर्णपणे गिळून, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी, की साप आपले अन्न पूर्णपणे गिळून टाकतो। मग आता सापाचं अन्न म्हणजे उंदीर किंवा बेडूक, हे आपल्याला माहिती आहे की ते पूर्णपणे गिळंकृत करतो। आणि पर्याय डी, त्याचे रक्त शोषून
मग आता रक्त शोषणारे कोण, जसं कीटक आहेत काही, गोचीड, मच्छर वगैरे, हे रक्त शोषून आपलं जीवन जगतात, बरोबर आहे. मग आता साप पूर्ण अन्न गिळून. म्हणजे प्रश्न सोपाच आहे, फक्त मराठीतनं वाचल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं भाषा ट्रान्सलेट होताना थोडीशी किचकट झाला आहे. तुम्ही जर समजून उमजून घेतलं तर प्रश्न सोपेच विचारलेले आहेत. थोडासा आपल्याला विचार करावा लागेल आणि इंग्लिश माध्यमाचा आपल्याला थोडासा आधार घ्यावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, ज्या वनस्पती एका वर्षासाठी किंवा एका हंगामासाठी जगतात त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. तसं मग 2 हंगामासाठी म्हणजे 2 वर्षासाठी द्विवार्षिक आणि बारमाही वनस्पती ते बारमाही असतील. इथं सरळच तुम्हाला व्याख्याच करायची होती, एका हंगामासाठी जगतात त्यांना वार्षिक वनस्पती असं म्हणतात. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होत होतं. त्यानंतर गांधीजीच्या अस्थी कुठे ठेवल्या आहेत असा एक प्रश्न आहे. पुणे, मुंबई, दिल्ली. तर इथं कुठंच काही असं आपल्याला इतिहासाच्या वाचनातून काही जाणवत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर घ्यावं लागेल यापैकी नाही. गांधीजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या अस्थी विविध ठिकाणी विविध नद्यांवर पोहोचल्या. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये वाघोली एक ठिकाण होतं, वाघोली. आता त्या वाघोली गावाचं नाव गांधीग्राम असं आहे. गांधीग्राम, गांधीजीच्या नावावरून गावाला नाव पडलं गांधीग्राम, कारण वाघोलीमध्येच गांधीजींच्या ज्या अस्थी आहेत या पूर्णा नदीमध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळं हा संदर्भ आपल्याला सांगता येईल, म्हणून यापैकी नाही असं आपण उत्तर इथं घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालीलपैकी काय जैव अपघटनीय आहे? बायोडिग्रेडेबल किंवा सरळ भाषेमध्ये काय कुजू शकतं, काय कुजू शकतं किंवा कोणता घटक विघटित होऊ शकतो, विघटन होऊ शकतं कोणत्या घटकाचं, असा तो प्रश्न आहे. कागद, DDT, ॲल्युमिनियम, प्लास्टिक. मग वाचल्या लक्षात यायलं की कागद हा काय झीज होऊ शकतो, कागदाची कुजू शकतो कागद विघटित होऊ शकतो, म्हणून कागद हा काय आहे, जैव अपघटनीय आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट, या वर्षापासून 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर 1962 पासून 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला माहीत आहे की 5 सप्टेंबर ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे, हे पण त्याचं बॅकग्राऊंड माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट, उद्योगातील आणि दवाखान्यातील टाकाऊचे योग्य रीतीने व्यवस्थापन करणे याला कमी करण्यासाठी सहयोग आहे. प्रश्न थोडासा इंग्लिशमध्ये वाचा. मॅनेजिंग इंडस्ट्रियल अँड हॉस्पिटल वेस्ट इन अ प्रॉपर वे इज कॉन्ट्रीब्युशन टू रिड्यूस. तर हे सगळं आपण करतोय प्रदूषण कमी करण्यासाठी, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ज्या परिसरामध्ये प्राणी जगतात, खातात, वाढतात, जन्म देतात त्याला म्हणतात. तर त्याला काय म्हणावं आपण? पर्यावरण, मुक्काम, घर आणि गृह. परत एकदा इंग्लिश मराठीमध्ये प्रॉब्लेम आला. आता बघा, पर्यावरण म्हणजे काय, तर आपल्याला पहिल्या पर्याय वाटू शकतो उत्तर, पण त्याचं क्लिअर उत्तर आहे हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे खरं तर हॅबिटॅटचा अर्थ मुक्काम असा सरळ होणार नाही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. हॅबिटॅटचा अर्थ काय होईल? आदिवास होईल. हॅबिटॅटचा अर्थ होईल आदिवास, म्हणून थोडंसं आपलं कन्फ्युजन होईल मुक्काम या शब्दामुळं. कारण प्राणी जगतात, वाढतात, तर तो विशिष्ट प्राण्यांचा आदिवास आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट आदिवासामध्ये तुम्हाला प्राणी पाहायला मिळतो. जसं थंड प्रदेशात, धुळे प्रदेशात सिल्वर फॉक्स आहे, रेनडियर आहे, तो त्यांचा तो आदिवास आहे. तिथंच त्यांचं जीवनमान उंचावतं, जीवनांची पूर्ण जीवन प्रक्रिया पूर्ण होते. मग आपलं कन्फ्युजन सी आणि डी मध्ये नव्हतं. आपण पर्यावरण उत्तर याच्यामुळे लिहायचं नाही आपल्याला, कारण पर्यावरण म्हणजे फक्त जैविक घटकांचाच अभ्यास करत नाही पर्यावरण. तर पर्यावरण म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास, म्हणजे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्यांच्यावर परिणाम करणारे अजैविक घटक यांचा देखील अभ्यास पर्यावरणामध्ये केला जातो. म्हणून इथं फक्त प्राण्याबद्दल शब्द आला ना, प्राणी जगतात, वाढतात, म्हणून तो आदिवास आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, ड जीवनसत्वाने भरपूर असलेले स्रोत कोणते आहेत? सोय मिल्क, टुना, चीज,
वरीलपैकी सर्व. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, पर्याय डी, वरीलपैकी सर्व. जनरली आपण डी जीवनसत्व हे सूर्यप्रकाशामध्ये असतं, हे आपण खूप वेळा त्याचा अभ्यास केलेला आहे. मात्र सोया मिल्क, टुना, चीज यांच्यामध्ये सुद्धा डी जीवनसत्व आढळून येतं. सोया मिल्क म्हणजे सोयाबीनपासून बनवलेलं दूध. आता हे टुना काय आहे, तर टुना एक फिशचा प्रकार आहे, म्हणजे टुना एक मासा आहे. टुना काय आहे, एक मासा आहे. चीज आपल्याला माहिती आहे, आपण ते दुधापासून वगैरे बनवतो, बरोबर आहे. अजून काही अन्नपदार्थ आहेत, जसं फिश लिव्हर ऑइलमध्ये पण डी जीवनसत्व आहे काही अंशी, किंवा बीफ लिव्हरमध्ये आहे, किंवा कॉड लिव्हर ऑइलमध्ये ड जीवनसत्व आहे. मग असे पण तुम्हाला माहिती थोडीशी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर शरीराच्या इतर सर्व अवयवावर नियंत्रण करतं. हृदय, डोळे, मेंदू, पोट. एका मिनिटात उत्तर येईल आपल्याला, एका विदिन सेकंदामध्ये, की मेंदू हा सर्व शरीराच्या अवयवावर नियंत्रण ठेवतो. पर्याय सी. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या धातूचा सर्वात जास्त वितळण बिंदू आहे, ज्याला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. हा पण सर्वांच्या पाठ आहे, आपण सर्वांनी याचा अभ्यास केलेला आहे, की सर्वात जास्त मेल्टिंग पॉइंट आहे टंगस्टनचा, जवळपास 3422 अंश सेल्सिअस. कारण पाऱ्याचा तर कमी आहे, 38 समथिंग काहीतरी आहे. सोन्याचा पण कमी आहे, 1000 समथिंग, आणि गॅलियमचा 29 काहीतरी आहे. सर्वात जास्त विचारला मग सरळ सरळ टंगस्टन लिहून टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, घरगुती अन्नधान्याच्या अवांछित घटक काढून टाकण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत वापरली जाते. अवांछित घटक, तर तो घटक काढून टाकायचा आहे, तर ती पद्धती वापरली जाते निवडणे. आपण काय करतो, समजा उदाहरण अन्नधान्य शब्द वापरला ना, आणि घरगुती अन्नधान्य शब्द वापरला परत, ठीक आहे, तर आपलं कन्फ्युजन पाखडणे याच्यासोबत होऊ शकतं. परंतु ती प्रोसेस आपण शेतामध्ये करतो. आणि अन्नधान्य निवडणे म्हणजे काय करतो आपण, समजा गहू आहे तर गव्हातून आपण खडे निवडून काढतो. म्हणून पर्याय बी आपल्याला इथं उत्तर घ्यावं लागेल. आपण घरगुती अन्नधान्य असा शब्द आलेला आहे प्रश्नांमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रसारकांशी निगडीत प्रभाव बदल घडवते किंवा मनोवृत्ती निर्माण करते अशा प्रभावाचे उदाहरण. तर इंटरनेट आहे, ऑडिओ व्हिज्युअल मीडिया पण आहे, म्हणजे ए आणि बी सांगणारा पर्याय. म्हणजे आता उत्तर घ्यावं लागेल इथं, हे सी एक्स्ट्रा झाला, ए व बी असं पाहिजे होतं, ए व बी. कारण स्कूल टेक्स्ट बुक्स हे मीडियामध्ये येणार नाही, म्हणून ए आणि बी उत्तर घ्यायचं, म्हणून आपण सी घेऊ, कारण इथं हे सी एक्स्ट्राच झालं आहे ते, ठीक आहे. नेक्स्ट, बऱ्याच वेबसाईटला मुख्य पान असते ज्याला म्हणतात, तर जे वेबसाईटचं मुख्य पान असतं फ्रंट पेज, ज्याला आपण काय म्हणतो, होम पेज असं म्हणतो आपण. होम पेज, वेबसाईटच्या मुख्य पानाला आपण काय म्हणतो, होम पेज म्हणतो. त्यानंतर शिंजो आबे हे टिंबटिंब आहेत. जपानचे राष्ट्राध्यक्ष, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष, जपानचे पंतप्रधान. आता त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये ते जपानचे पंतप्रधान होते, हे आपल्याला माहीत असायला हवं होतं. आता आज मी तिला जपानचे पंतप्रधान बदलले आहेत. आज मी तिला जपानचे पंतप्रधान हे फ्युमिओ किशिदा हे आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे होतं. पण ते चर्चित आहेत. 2022, 2020, 2021 मध्ये सुद्धा शिंजो आबे चर्चित आहेत. कारण 2020चा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्यांना. त्याचबरोबर 2022चा नेताजी अवॉर्डसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला शिंजो आबेला. त्यामुळे ते चर्चित आहेत. एक्झामसाठी, आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्याविषयी अजून तुम्ही गूगल सर्च करू शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा, महावीर हे या धर्माशी संबंधित आहेत. बौद्ध धर्म, जैन धर्म, हिंदू धर्म, जिझोनियम. तर जैन धर्माशी रिलेटेड आहेत. ते जैन धर्माचे 24वे तीर्थंकर आहेत. जैन धर्माचे ते 24वे तीर्थंकर आहे. त्यानंतर आणि जैन धर्माचे पहिले कोण, तर पहिले वृषभदेव किंवा वृषभनाथ. पहिले कोण असा विचारतील तुम्हाला, तर वृषभदेव किंवा वृषभनाथ असं उत्तर आपण लिहिणं अपेक्षित आहे. नेक्स्ट बघा,
रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? भारताचे. एकदम सोपा प्रश्न झाला. पण श्रीलंका वरीलपैकी दोन्ही यापैकी कोणते नाही, हा प्रश्नच मुळामध्ये यामुळे टाकला असावा. कारण भारत आणि बांगलादेश दुसरा देश कोणता आहे, तर या दोन देशाचे राष्ट्रगीत लिहिले रवींद्रनाथ टागोरांनी. बांगलादेशाचं सुद्धा राष्ट्रगीत टागोरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, टिंबटिंबच्या बाबतीत आपण तुळई किंवा टेबलाखाली उभे राहावे. ज्वालामुखीचा उद्रेक, पूर, भूकंप, टेबलाखाली कधी उभं राहायला पाहिजे आपण? पर्याय सी, भूकंप झाल्याच्या नंतर. एकदम सोपा प्रश्न. त्यानंतर नेक्स्ट बघा, रंग अंधत्व दोष हे लेन्स वापरून दुरुस्त करता येते. तर बघा, हे कॉन्कॅव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स हे दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता यामध्ये वापरले जातात. मात्र जे काही रंग अंधत्व आहे हे त्याला नॉन टॉक्सिक मिक्स गोल्ड लेन्स म्हणल्या जातं, जी नॉन पार्टिकल स्वरूपाची असते. म्हणजे अत्याधुनिक अलीकडची संकल्पना आहे. त्याच्यामुळं यापैकी नाही असं उत्तर घ्यावं लागेल. कारण तिथं जी लेन्स वापरल्या जाती ही लेन्स नॅनो पार्टिकल्सच्या संदर्भानं असते, जिला आपण नॉन टॉक्सिक मिक्स गोल्ड नॅनो पार्टिकल असं आपण म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, वनस्पतीचा कोणता भाग मातीचे अपक्षरण रोखण्यास मदत करतो? देठ नाही, पान नाही, फांदी पण नाही, तर मुळं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, डेटा कायमस्वरूपी कुठे साठवला जातो? तर तो स्टोरेजमध्ये साठवला जातो. कम्प्युटरच्या संदर्भानं प्रश्न आहे, स्टोरेजमध्ये साठवला जातो. पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर रडारचा वापर, तर रडारचा वापर कशासाठी होतो? तर बघा, एखादा अवकाशातलं यान, त्याचं लोकेशन, किंवा आकाशातलं विमान, समुद्रावरून चालणारं जहाज, किंवा या अलीकडं हवामानाची स्थिती. मग आता याचे उपयोग हे आपल्याला माहीत आहेत. म्हणजे दूरस्थ वस्तूचा सुगावा लागण्यासाठी आणि ती शोधून काढण्यासाठी रडारचा उपयोग होतो. म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर भारतामधील अंतिम मुघल शासक कोण होता? तर भारतामधील अंतिम मुघल शासक होता बहादूर शाह जाफर दुसरा. बहादूर शाह जाफर दुसरा हा अंतिम मुघल शासक होता. म्हणजे यापैकी नाही असं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. कारण औरंगजेब तर अंतिम नाही. औरंगजेबाचा कारकीर्द जर आपण बघितली तर 1658 ते 1707 ही त्याची कारकीर्द आहे. आता बहादूर शाह हा औरंगजेबाचा मुलगा होता. 1707 ते 1712 या कालखंडामध्ये तो मुघल सम्राट आहे. आणि अकबर शाह दुसरा हा जो आहे हा बहादूर शाह जाफर त्याचा मुलगा आहे. बहादूर शाह जाफर दुसरा त्याचा मुलगा आहे. म्हणजे अकबर शाह दुसरा हा बहादूर शाह जाफरचा वडील आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे बहादूर शाह अकबर शाह हा 19वा मुघल सम्राट होता आणि बहादूर शाह जाफर हा 20वा आणि सर्वात शेवटचा मुघल सम्राट होता. म्हणून यापैकी नाही असं आपण उत्तर घेतलंय. त्यानंतर लास्ट नाही, अजून काही प्रश्न आहेत मला वाटतं. हॅबियस कॉर्पस त्यानंतर सेंटोरियरी या कशामध्ये वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहेत? तर ज्याचं पॉलिटिकल सायन्स होतं त्यांना लगेच लक्षात आलेलं असेल की या कायद्याच्या संदर्भानं वापरल्या जाणाऱ्या संकल्पना आहेत. हॅबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण किंवा देवोपस्थिती. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, न्यायालय पोलिसांना आदेश देतं काय जिथं कुठं मानवी अधिकाराचं उल्लंघन वगैरे झालं असेल तर. आणि हे जे आहे सेंटिरिओरी ज्याला उत्प्रेक्षण असं म्हणतात, याच्यामध्ये काय असतं, यामध्ये निर्देश वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला देतं. एखादा न्यायालयातील जो चालू खटला आहे कनिष्ठ न्यायालयामधला तो खटला काढून स्वतः वरिष्ठ न्यायालय स्वतःकडे घेतं. तर त्याला आपण उत्प्रेक्षण असा शब्द वापरतो. आपला उद्देश तर म्हणजे आपल्याला त्या संकल्पना फक्त रिलेटेड माहिती होत्या, राज्यशास्त्राशी रिलेटेड आहे. म्हणजे इथं पर्याय काय घ्यावं लागेल आपल्याला, त्या कायद्याशी रिलेटेड आहे. नेक्स्ट, UIDI या एजन्सी आपण
कशाविषयी बोलताना नमूद करतो? तर UIDAI, तर आपल्याला माहिती आहे की याचा फुल फॉर्म एक्झामला विचारू शकतात, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, जे 2009 मध्ये सुरू झालं होतं. कशाच्या संदर्भाने? ते आधार कार्डच्या संदर्भाने. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारतीय राष्ट्रपतीला कार्यकारी समजले जाऊ शकते. कार्यकारी समजले जाऊ शकते कसे? खरं का, रिअल का, निरपेक्ष का, ॲब्सोल्यूट, किंवा टिट्युलर, किंवा सजावटीचा? तर भारतीय राष्ट्रपतीला नाममात्र म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता या टिट्युलरचा अर्थ होतो फक्त नावाचा किंवा नाममात्र. मग आपल्याला उत्तर मिळालं नाममात्रच असतो ना आपला, नाममात्र कार्यकारी प्रमुख म्हणून आपण शकतो. म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर संगणकातील संक्षेप केबीचा अर्थ काय होतो? तर केबीचा अर्थ होतो किलोबाईट. पर्याय सी. एकदम सोपा प्रश्न झाला. त्यानंतर ॲम्स्टरडॅम ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ॲम्स्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी आहे. हे आपल्याला माहीत पाहिजे, कारण नॉर्वेची काय आहे? ओस्लो आहे. बरोबर आहे. स्वित्झर्लंडची काय आहे? बर्न आहे. आणि जर्मनीची काय आहे? बर्लिन आहे. ठीक आहे. आम्स्टरडॅम कायची आहे? तर नेदरलँडची आहे. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, प्रोटीनचा संयोग आहे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, म्हणजे वरील सर्व हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, 1972 या दिवशी पर्यावरणावर स्टॉकहोम परिषद स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आली. तेव्हापासून त्या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याची तारीख सांगा. तर आपल्याला हे पाठच असायला पाहिजे की जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला असतो. म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, पिकाची कापणी झाल्यावर मातीतून कोणता घटक सर्वात जास्त संपुष्टात येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पोटॅशियम. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याची क्लिअर माहिती आपल्याला काही मिळाली नाही. त्यानंतर नेक्स्ट बघा, पार्सेक कशाचं उदाहरण आहे? एकक कशाचं आहे? सॉरी, पार्सेक कशाचं एकक आहे? अंतर, वेळ, प्रकाशाची तीव्रता, चुंबकीय वेळ. तर ते अंतराचं एकक आहे. ताऱ्यांमधील अंतर मोजण्यासाठी आपण ती एककं वापरतो. आता तसं खगोलशास्त्राच्या संदर्भानं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे, पार्सेक आहे, प्रकाश वर्ष आहे, असे एककं वापरले जातात. जसं 1 पार्सेकचा व्हॅल्यू काय होतो? 1 पार्सेकचा व्हॅल्यू होतो 3.26 प्रकाश वर्ष. 3.26 प्रकाश वर्ष. मग आपल्याला एवढं तर कळलं की पार्सेक हे अंतराचं एकक आहे. कारण वेळेचं एकक असतं सेकंद. बरोबर आहे. प्रकाशाची तीव्रता मोजली जाते कॅन्डेलामध्ये. आणि मॅग्नेटिक टाईम मोजला जातो AM² मध्ये. म्हणजे त्याला काय म्हणू आपण? एम्पियर. आणि हे एम म्हणजे मीटरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मला वाटतं आपले प्रश्न संपलेले आहे. ठीक आहे. हा जो व्हिडिओ बनवला आपण, यामुळे तुम्हाला काय होईल? पर्याय आपण त्याच्यावर विश्लेषण करतो, ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी होणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.